मी मोहम्मद इरफान बेधडक महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया उल्हासनगरच्या घडामोडीवरती एक नजर। आज आपण इथे उल्हासनगर महानगरपालिका इथे आपण उपस्थित आहोत आणि आमच्या या व्हिडिओच्या कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला एक उपोषणकर्ते बसलेले आहेत आणि एक खूपच गंभीर विषय ज्याच्यावरती जाणीवपूर्वक उल्हासनगर महानगरपालिका हे दुर्लक्ष करीत आहेत। तर ह्या काय अडचण आहे ते आपण आपल्या पुढच्या माध्यमातून आम्ही दाखवतो। दफनभूमी के लिए आरक्षित भूखंड क्रमांक 244 कैलाश कॉलनी उल्हासनगर 5 वरती दफनविधी ही मंजुरी केल्याशिवाय केली नाही म्हणून इथले काही आपले मुस्लिम समाजाचे लोक आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कौतुकास्पद जे कार्य आहे ते इथले अनिल सिन्हा महासचिव जे आहेत तेही उपोषण कर्त्यांना समर्थन देण्यासाठी इथे आलेले आहेत आणि दुसऱ्या समाजाचे असून त्यांच्या डोळ्यात जे अश्रू पाहाल तुम्ही तर तुमचं खरंच काळीज फाटेल आणि डोंगर फाटतील आणि आभाळ कोसळेल असं त्यांची ही जी प्रवृत्ती आहे। पाहूया आपण उल्हासनगरच्या महानगरपालिकेचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि ह्या घडामोडीवरती आणि ह्या भ्रष्टाचारावरती आपण एक नजर टाकूया। दैनिक बेधडक महाराष्ट्र मराठी दैनिक पेपर व न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि कौतुकास्पद कार्य जे मला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बेधडक महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आणि खूपच गर्वाची गोष्ट आहे की आज या मुस्लिम समाजासाठी आज तिथे एक महान व्यक्ती बसलेले आहेत ते मुस्लिम समाजाचे नसून अनिल सिन्हा महासचिव जे आहेत त्यांच्याकडून आपण दोन शब्द ऐकूया आणि आभाळ फाटेल काळीज फुटेल असे हे त्यांचे संवाद असतील असं हे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आणि दाखवू इच्छितो। सिन्हा साहब, सबसे पहला बेधड़क महाराष्ट्र में आपका बहुत बहुत स्वागत है, मनपूर्वक आभार है। और आप जो ये मुस्लिम समाज के लिए आप जो कर रहे ये वाकई तारीफ काबिल है आणि कौतुकास्पद कार्य करत आहेत अनिल सिन्हा। त्यांच्याकडून आपण दोन शब्द ऐकून घेऊया की महानगरपालिका उल्हासनगर हे जाणीवपूर्वक कसे दुर्लक्ष करीत आहेत व हे जे मुस्लिम समाजासाठी जे दफनभूमी जी सरकारने अलॉट केलेली आहे त्याचा सर्वे नंबर आहे 244 त्याच्यावरती कसं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। आपण अनिल सिन्हा सचिव आहेत जे महासचिव आहेत त्यांच्याकडे। सर नमस्कार, माझं नाव अनिल सिन्हा। मी हिंदू असून आपले मुस्लिम बांधवांसोबत संघर्ष करीत आहे। यासाठी मला अल्लाह ईश्वर यांनी चयन केलेलं आहे, त्यांनी मला वर्ष आदेश आलेला आहे की यांच्यासाठी तुम्ही काम करायचं, त्यांनी मला यासाठी सुनलेलं आहे असं मला वाटतं आहे। दुसरी गोष्ट ही जी दफनभूमी आहे प्लॉट नंबर 244 ती 1974 पासून दफनभूमीसाठी आरक्षित आहे, परंतु त्यावर महापालिका दफनभूमीची मंजुरी देत नाही। शासनाकडनं त्यांना ती जागा 1987 मध्ये मिळालेली आहे। 2019 तत्कालीन जे आयुक्त होते सुधाकर देशमुख साहेब त्यांनी सदर भूमीला दफनभूमी म्हणून घोषित केलेली आहे, तरी पण त्याच्यावर दफनविधीची मंजुरी आजपर्यंत महापालिका देत नाही। ते दफनविधीची मंजुरी न मिळाल्यानंतर महापालिकाकडून आम्हाला मृत्यू दाखला मिळणार नाही, त्यासाठी आम्हाला दफनविधीची मंजुरी अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही इथे बसलेलो होतो। मी नाना बागुल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे उल्हासनगर शहर जिल्ह्याचा। आता आपले नाना बागुल साहेब इथे उपस्थित आहेत आणि हे मुस्लिम समाजाचे नसून आज आपल्या मुस्लिम बांधवांसाठी एक पाऊल पुढे ठेवून आणि न कोणाला घाबरता आणि हा आठवले गट हाच तसा की तो नेहमी जनतेसाठी एक पाऊल पुढे असतो आणि सक्षम असतो। समजलं की आठवले साहेबांच्या आदेशाने आणि त्यांचे कार्यकर्ते मागे पुढे न बघता कोणत्याही प्रश्नाचं सोडवण्यासाठी नेहमी पुढे असतात, हे आम्हाला अनुभवही आहे आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्नही करू। तर आपण बागुल साहेब की सांगा की इथे हे महानगरपालिका उल्हासनगर जे आहे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की ह्याच्या मागे काही दुसरं कारण आहे? खरं म्हणजे मुस्लिम समाजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून दफनभूमीचा हा प्रश्न प्रलंबित आहे। मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं हे जे आंदोलन आहे म्हणजे याच्या आधीसुद्धा ज्या वेळेला मुस्लिम समाजाने आंदोलन केलं त्या वेळेला मी या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे। आतासुद्धा मी या ठिकाणी आश्वासित करतोय की तुम्ही उपोषणाला बसलेला आहात, उपोषणाने प्रश्न सुटला नाही तर अजून हे आंदोलन तीव्र करूया।
आंदोलनाच्या साठी जी जी मदत लागेल म्हणजे कार्यकर्ते वगैरे आम्ही सर्व सहभागी होऊन तुम्हाला सहकार्य करू, आंदोलनामध्ये सहभागी होऊ. आणि महानगरपालिकेने जी दिरंगाई दाखवलेली खरं म्हणजे 18ला 19ला लेखी स्वरूपात पत्र देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि ती आत्ताच मी प्रशासनाला जाऊन भेटलोय. प्रशासनाने लवकरात लवकर तुम्हाला आतमध्ये चर्चेसाठी बोलवणार आहेत आणि चर्चेअंती त्यांची काय मागणी आहे ती मागणी समजवून आम्ही तो प्रश्न लवकरात लवकर सोडवतो अशा पद्धतीचं डेप्युटी कमिशनर मुख्यालय मोडघरे मॅडम यांनी सांगितलं आहे. त्यांनी संबंधित विभागाच्या त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आहे, त्यांची चर्चा चालली आणि लवकरात लवकर तुम्हाला बोलून तिथे तो सुटेल अशी अपेक्षा आहे. जर समजा तो प्रश्न सुटत नसेल तर आंदोलन करायचं असेल तर आंदोलनासाठी जी जी काय मदत लागेल ती मदत आणि मी स्वतः तुमच्या मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनच्या सोबत आहे एवढं या ठिकाणी जाहीर करू इच्छितो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. सलाम अलैकुम. मैं महाराष्ट्र प्रोग्रामी मुस्लिम समाज संगठन का अध्यक्ष हूँ और उल्लासनगर मुस्लिम सामाजिक संस्था का कब्रस्तान का प्रेसिडेंट भी हूँ. 2018 के अंदर हम लोगों ने बहुत बड़ा आंदोलन छेड़ा था. इसके दिन 165 दिन हमने इधर आंदोलन किया. 1 नंबर का कब्रस्तान हमारे को हासिल हुआ सभी की मेहरबानी की वजह से. 1 नंबर के कब्रस्तान के अंदर सभी काम और सब कुछ हो गया है. और 2018 के अंदर जो 5 नंबर का कैलाश कॉलोनी का कब्रस्तान है वो इसके पहले अलॉटमेंट हुआ था. इसके अंदर हमारे को 155 गुंठा ज़मीन दी गई थी. उसके अंदर आनंद फानन में लोगों ने हमको लेटर दिया है तो हमारे को बोला 2400 स्क्वायर फीट ले लो. तो हम लोग 2400 स्क्वायर फीट नहीं लेते हुए हम लोगों ने इसको खारिज किया और हमारे को लेटर दिया है कि आप जाओ उधर, आपको परमिशन दिया गया है लेकिन दफन क्रिया की मंजूरी नहीं दी. अभी उसके 5 साल के चलते रहे, ये सिलसिला चलते रहे, मीटिंगें होते रही है लेकिन मीटिंग में ये लोग प्रशासन लोग बुलाते हैं और कोई भी अधिकारी उधर मौजूद नहीं रहता है. इसके लिए हम लोगों ने 3 दिन हम लोगों ने इधर साखिली उपोषण किया कि ये लोग आएंगे कोई बातचीत करेंगे, लेकिन इसके बाद भी इसका कोई भी जवाब हमारे को नहीं मिला. मजबूरन हमारे को इधर महाराष्ट्र प्रोग्रामी समाज संगठन और उल्लासनगर मुस्लिम समाज संस्था के लोग और 5 नंबर के भी कैलाश कॉलोनी के भी संस्था के लोग इधर 3 आदमी अमरण उपोषण पे बैठे हैं. और ये अमरण उपोषण चलता रहेगा जब तक हमारे को दफन क्रिया की मंजूरी नहीं दी जाएगी, जब तक हम लोग इधर से उठेंगे नहीं. अगर कोई मैयत होगी तो हम बिना परमिशन का उधर दफनाएंगे. इतना बोल के मैं अपना 2 शब्द अपनी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिला अध्यक्षा पंचम ओमी कालानी जी और ओमी कालानी जी के आदेश अनुसार और हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभाग के अध्यक्ष मोनू सिद्दीकी जी, उपाध्यक्ष सोनू शेख जी और मैं खुद माजी नगर सेवक तथा कार्याध्यक्ष फिरोज खान. आज आप देखोगे तो पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे हिंदुस्तान में जानवर को दफनाने तक के लिए जगह दिया गया है. सरकार ने जानवर को दफनाने के लिए जगह दी गई है, लेकिन इतनी शर्म की बात है कि उल्लासनगर महानगर पालिका इंसानों को दफनाने के लिए जगह नहीं दी. आज आप देखोगे तो 30 से 40 साल हो गए ये लड़ाई लड़ते लड़ते, लेकिन अब इस मोड़ पर हम लोग आ गए हैं कि अब वो देते हैं तो भी ठीक है, नहीं देते हैं तो ठीक है. हमको हमारा हक कैसा लेना हमको आता है. अभी महानगर पालिका के सामने आज लगभग 4 दिन से उपोषणकर्ता बैठे हुए हैं. अगर उनका कुछ निर्णय आता है तो भी ठीक है, नहीं आया अगर कोई मैयत होती है तो हम उस मैयत को 5 नंबर कब्रिस्तान में ले जाकर दफनाएंगे. हम लोगों के पास में हर एक चीज़ के ऑर्डर है यहाँ पर. अगर उस लॉ एंड ऑर्डर की कोई भी परेशानी आती है तो उसका जवाबदार महानगर पालिका खुद रहने वाली है, ना कि ये जो टीम, ना कि ये समाज. ये इसके जवाबदार वो खुद रहने वाली है. तो आज मैं पंचम ओमी कालानी जी की अध्यक्षता में मोनू सिद्दीकी जी के नेतृत्व में ये
जाहिर करता हूं कि हमारे राष्ट्रवादी का पाठिंबा पूरी तरह से जो मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन बैठी है भूख हड़ताल पर, उनके साथ में है। आज अगर प्यार से देते हैं तो भी ठीक है, नहीं तो कल हजारों की तादाद में लोग यहाँ पर जुड़ेंगे, जमा होंगे और अपने हक के लिए लड़ेंगे। मैं पाठिंबा जाहीर करता हूँ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से। तर आपण आता या बेधडक महाराष्ट्राच्या व्हिडिओच्या माध्यमातून, बातमीच्या माध्यमातून आम्ही काही समाजकंटकांना हा मेसेज पोचवू इच्छितो की राष्ट्रीय एकतेचं प्रतीक आणि कौमी एकता आणि सगळ्या समाजाचे लोक तिथे उपस्थित आहेत या उपोषणाला समर्थन देण्यासाठी। हाजी सलीम चौधरी साहेब मुस्लिम जमात अंबरनाथवरून आलेले आहेत, इथले आपले सिन्हा साहेब आहेत, आपले राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत आणि इथे मुस्लिम बांधव आमचे सोनू पाजी आहेत इथे, जे स्वतः एक माध्यम चालवतात आणि स्वतःहून इथे आलेले आहेत आणि उद्याही चांगल्या क्रमांकाने इथे उभे राहतील आपल्या समाजाच्या लोकांना घेऊन। आणि मनसेचाही पाठिंबा आहे आणि सगळ्या बहुतेक सर्व पक्षांचा इथे पाठिंबा आहे। आणि जे आमचे अंबरनाथ शहनशाह अंबरनाथ गैबनशाह वलीचे सच्चे आवामचे खादिम व मुस्लिम जमात अंबरनाथचे सदर साहेब हाजी सलीम चौधरी साहेब इथे आहेत। ते फक्त अंबरनाथ पुरतेच नव्हे तर आज ह्या गोष्टीवरून सिद्ध होतं की ज्यांना हाजी सलीम बाईंना जिथे जिथे लोक मदतीला बोलवतात तिथे तिथे ते नेहमी धावून जातात। ते वेळ बघत नाही, काळ बघत नाही, पाऊस बघत नाही, ऊन बघत नाही, पण ते नेहमी जनतेला आणि आवामच्या मदतीसाठी ते धावून जातात। हे ह्या उपोषणाच्या घटनास्थळी तुम्ही पाहू शकता आणि त्यांच्याकडून दोन शब्द ऐकूया की त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि आता पाठपुरावा कसा केला। यहाँ पर सबसे पहला मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन को मैं मुबारकबाद देता हूँ पूरी टीम को। इसमें अब्दुल भाई है, सिन्हा साहब है, जलील भाई है, मनु भाई है और डॉक्टर साबुद्दीन साहब है, साबिर भाई है और पूरे रमज़ान पठान जो आज जो बैठे हैं यहाँ पर अमरन उपासन के लिए बैठे हैं, नगर पालिका के सामने बैठे हैं। तो मैं सबसे पहले मुस्लिम जमात सेवा फाउंडेशन में मुस्लिम जमात अंबरनाथ की तरफ से मैं मुबारकबाद देता हूँ कि बहुत अच्छा काम के लिए बैठे हैं, क्योंकि बहुत सालों से 4 और 5 नंबर में कब्रिस्तान का मैटर अभी तक हल नहीं हुआ। क्योंकि हर बार नगर पालिका ने, महानगर पालिका ने हमेशा चौकड़ी दिया है और 244 जो रिजर्वेशन प्लॉट है उनको देने में नगर पालिका को देने की नगर क्यों करती है। अगर नहीं करेगी तो ये आंदोलन पूरे जिले पे बहुत बड़ा पैमाने पे यहाँ पर आंदोलन किया जाएगा, पूरा जिला लेवल पे किया जाएगा। अंबरनाथ, उल्लासनगर, मुरबाड़, बदलापुर, वांगी बहुत बड़ा पैमाने पर यहाँ पर किया जाएगा। मैं नगर पालिका के अधिकारी और शासन से, महाराष्ट्र शासन से अनुरोध करता है कि जगह को जल्द से जल्द दें, नहीं तो बहुत बड़ा आंदोलन यहाँ पर नगर पालिका के सामने यहाँ पर होगा। अमरन उपासन पे बैठे हैं, ये हमेशा ये चलता रहेगा। यहाँ पर मुस्लिम जमात अंबरनाथ का पूरा सहयोग रहेगा। पूरी जमात की तरफ से मैं इनको यहाँ पर मैं सपोर्ट करता हूँ। जय हिंद, जय भारत, खुदा हाफिज। नमस्कार, मी रमजान पठाण उल्हासनगर महानगरपालिकेचा रहिवासी असून येत्या आम्ही लहानपणापासून बघतोय 40 वर्षापासून ही लढाई लढत चाललेली आहे महानगरपालिकेची की आम्हाला दफनभूमीसाठी। जर आम्ही महानगरपालिकेला टॅक्स देतो तर आम्हाला दफनभूमी का नाही? आम्ही काय अंबरनाथला जाऊ, कल्याणला जाऊ दफनभूमी करायसाठी? तर ही दफनभूमीची परवानगी आम्हाला महानगरपालिकेने द्यावी। जसं आमच्याकडून हक्काने टॅक्स घेते तसं हक्काने आम्हाला कब्रस्तान पाहिजे। या महानगरपालिकेने नुसतं 40 वर्षापासून आम्हाला चॉकलेट द्यायचं काम केलेलं आहे। सदर आता ही आयुक्त आलेले आहेत, जे डॅशिंग आयुक्त मान्य झालेलं आहे की त्यांना अवॉर्ड पण भेटलेलं आहे की त्यांनी लई 90 दिवसामध्ये लई चांगले कामं केलेत। मग त्या आयुक्तांनी आम्हाला ह्या कब्रस्तानासाठी का फिरवाचे उडवाउडीचे उत्तर दिले जातात महानगरपालिकेकडून? हे आम्ही दाद मागायसाठी आणि आमचा हक्क मिळवायसाठी आम्ही इथं महानगरपालिकेसमोर बसलो आहेत आणि जोपर्यंत आम्हाला याची परमिशन भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। तो प्रत्येक हालचालीवरती अचूक नजर, जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमी सक्षम आहोत आणि सक्षम राहू। वाचत राहा, पाहत राहा बेधडक महाराष्ट्र। आम्ही ठेवतो प्रत्येक हालचालीवरती अचूक नजर। जय हिंद, जय महाराष्ट्र।